तर काय झणझणीत भाजी दिसते, बघताच क्षणी खावीशी वाटणारी ही शेवग्याची भाजी तुम्ही कधीही खाल्ली नसेल। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला अगदी चविष्ट, अगदी हॉटेलसारखी ही भाजी होते। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक देखील करा। तर चला मग आपण रेसिपी पाहूयात। तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, लसण पाकळ्या 10 घेतलेले आहेत, 2 चमचे इथे मी धने अख्खे धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत अख्खे। तर हे आपल्याला छान 5 मिनिट तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं 1 चमचा याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला हे सर्व जिन्नस मसाले भाजून घ्यायचे आहेत व आपले कांदा टोमॅटो भाजून होते तोपर्यंत आपण इथे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतलेला आहे आणि नंतर 2 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आपण त्याला शिजवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मसाले आपले छान इथे परतून झालेले आहे। कांदा टोमॅटो थंड झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मिक्सरमधून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। खूपही आपल्याला इथे बारीक प्युरी तयार करायची नाही, असं पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर या वाटणामुळेच भाजीला खूप छान टेस्ट येते, तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा। तर आता इथे शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या छान शिजल्या गेलेल्या आहेत, खूपही जास्त गाळ होऊ द्यायच्या नाही। तर आता हे शेंगा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात व त्याच कढईमध्ये मी ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो मसाला काढून घेतलेला होता, वाटणचे काढून घेतलेलं होतं कांदा टोमॅटोचं, ते देखील याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। वाटण परतल्याच्या नंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत मी इथे, 1 चमचा बेसन टाकायचं आहे व 2 चमचे इथे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे मी इथे काळा मसाला, घरचा कांदा लसूण मसाला जो आपला काळा मसाला जो असतो तो टाकलेला आहे। तर आता सर्व मसाले छान परतून घ्यायचे 2 मिनिट आणि नंतर जे आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या व तुम्हाला कितपत याची ग्रेव्ही करायची आहे, पातळ घट्ट कशी तुम्हाला रसरशीत भाजी करायची आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून आपण अगोदर शेवग्याच्या शेंगा शिजवताना देखील याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे अंदाजेच नंतर मीठ टाकायचं व बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजी होत आली की कोथिंबीर टाकायची। आता छान याला दणदण एक उकळी येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने आणि आता गॅस बंद करून सर्व करायला घेऊयात। मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर तुम्ही बघू शकता की किती कलरफुल अशी ती भाजी झालेली आहे। तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची झणझणीत रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया असेच एका झणझणीत रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।